ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन करते. आपणा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते. आणि आजचं आपण आत्माराम बघत आहोत आणि त्यातलं साधन निरूपण यातला 5वी ओवी आपण जेव्हा हे सेशन सप्टेंबरच्या आधी म्हणजे ऑगस्टमध्ये झालं होतं तेव्हा आपण 5वी ओवी बघितली. मध्ये गणपती बाप्पाचं सगळा काय जे आपण आवाहन विसर्जन सगळं आनंदाने सगळं पार पडलं. आणि आज आता आपण पुन्हा एकदा सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्यामध्ये साधन निरूपण या आत्मारामाच्या म्हणजे आत्माराम ग्रंथामधील जो 4था अध्याय त्याच्यातला आपण 6 ते 10 अशा ओव्या आज आपण बघणार आहोत. त्याआधी मी वाचून दाखवते आणि मग आपण चिंतनाला सुरुवात करूया. जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे. ही आहे साधन निरूपणातली 6वी. जे ग्रंथी जो विचार वृत्ती होय तदाकार म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. ही झाली 7वी. आणि आपण आज 10 बघणार आहोत. मी सलग आता वाचते. तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञा सत्य करावी प्रतिज्ञा नाशिवंत घेऊनी साधना वर पडे न करावे. अरे शिष्या चित्त द्यावे नाशिवंत तुवा ओळखावे साधन लागे करावे प्रतिज्ञाच आहे. प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसे बोलतो हा कोण नाशिवंत केले मदार्पण त्यामध्ये तोही आला. आता या पद्धतीने आज आपण 10 म्हणजे 6 ते 10 ओव्या बघणार. मी मागच्या वेळी म्हटलं होतं मागच्या सेशनमध्ये की आपली 5वी जी ओवी झाली होती आत्मारामातली अतिशय मनन म्हणजे अतिशय महत्वाची होती. ज्याच्यामध्ये श्रवण मनन निधिध्यासनाचा भाग आपण खूप सखोलपणे पाहिला. मग पुढे आता म्हणजे निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं यामध्ये आपण असा विषय करून म्हणजे विचार करून श्रवण श्रवणाचा निश्चय निश्चित झाला पाहिजे. आणि मग तो श्रवणाचा निश्चय का करायचा तर त्यामध्ये जीव ब्रह्मैक्याचा निर्णय असतो. तो निश्चय झाल्याविना आपल्याला मनन चिंतनाकडे वळताच येत नाही. म्हणजे श्रवण पूर्ण कधी होतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ते पूर्ण जेव्हा आपला दृढ निश्चय होतो की हा जो जीव म्हणजे मी किंवा आपण सगळे तो जीवच ब्रह्म आहे. हा निश्चय झाल्यावर श्रवण पूर्ण होतं. ही शास्त्रातली व्याख्या आहे. हे सगळं आपण मागच्या ओवीमध्ये बघितलं. आता पुढे काय आहे? पुढे 6 ते 10 आजच्या ज्या ओव्या आहेत इथे संवाद साधलेला आहे. शिष्याने समर्थांशी संवाद साधला आहे. ज्यामध्ये 6व्या ओवीपासून जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. खूप महत्वाचा विचार आताच्या ओव्यांमध्ये सुरू झाला. म्हणजे इथे काय म्हणतायत की जे जे म्हणून ग्रंथात सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं अनुभवात येणं अपेक्षित आहे. म्हणजे आलं पाहिजे. आणि त्यासाठी काय करा येथे क्रियेच्या माथा आले निश्चित. म्हणजे काय करा तर आवश्यक ती क्रिया करणं किंवा साधना करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे काय साधी गोष्ट आहे आपल्याला वाचल्या वाचल्या कळती आहे की ज्या ज्या ग्रंथामध्ये जे जे सांगितलं खरं तर आपण बघितलं तर अनेक संतांचे अनेक ग्रंथ आहेत. पण त्याचा मूळ विषय काय आहे
मूळ विषय हा जीव ब्रह्मैक्य हाच आहे. म्हणजे काय? जे स्वरूपापासून ढळलेलो आहोत, आपण जे स्वरूपापासून ढळलेलो आहोत, त्यांना मुख्य तुझं स्वरूप काय? ते सांगितलं गेलं आणि ते स्वरूपावर तुला पुन्हा आरूढ व्हायचं असेल, कारण वेगळं कुठे जायचंच नाहीये काही आणायला. त्यामुळे तुला पुन्हा जर आरूढ व्हायचं असेल, तर त्याच्या शास्त्रोक्त प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. आणि त्या जशाच्या तशा आपण जर केल्या किंवा आचरणात आणल्या, त्याचं श्रवण, मनन, निदिध्यासन करून ते जर आचरणात आलं, तर निश्चित अनुभव आहे. हे फार महत्वाची गोष्ट. हे सगळं का सांगितलं? तर आत्ताच्या 6व्या ओवीमध्ये काय सांगितलं? समर्थ म्हणतायत, की जे ग्रंथामध्ये सांगितलं आहे, ते तसंच्या तसं आपण उतरवलं पाहिजे. ते जर ही साधकाची जबाबदारी. साधक म्हणजे इथे सांगता समर्थ आपल्याला काय म्हणजे कसा आज्ञा देतायत बघा. संत आपल्याला जसं आपण नेहमी बघितलं, की माऊलीप्रमाणे सांगतात, कधी गुरु म्हणून सांगतात, कधी सख्य म्हणजे मित्रत्वाने सांगतात आणि कधी असं आज्ञा देतात. ते गुरुही असतात, ते आपण म्हणूया वडीलही असतात. अशा पद्धतीने ते आज्ञाच देतायत. तर ती कुठली आज्ञा आहे? की ज्या ग्रंथामध्ये जी साधना सांगितली आहे, ती साधना करणं ही मात्र आपली जबाबदारी आहे. आता हे ज्यावेळी आपण विचार करतो, तेव्हा परमार्थ, परम अर्थ, अर्थ म्हणजे प्राप्तव्य. प्राप्तव्य काय आहे? आपण पहिल्यापासून हा हा ग्रंथ हरिपाठ शिकताना सुद्धा हे बघितलेलं आहे, की आपल्याला प्राप्त काय करायचंय? प्राप्तव्य काय आहे आपलं? तर मुक्ती, मोक्ष. कशापासून? बंधनापासून मुक्ती हवी आहे. म्हणजेच परत स्वरूप, स्वरूपाशी ऐक्य हवं आहे. आणि मग परमार्थ, प्राप्तव्य जर ते आहे, तर ते परम म्हणजे काय आहे? श्रेष्ठ. आणि म्हणूनच हा जो परमार्थ असतो, तो जबाबदारीचा परमार्थ ठरतो. आत्ता मला असं वाटलं म्हणून मी हे करेन. नंतर नाही वाटलं, सोडून दिलं. म्हणजे काय असतं? सोयीसारखा. आपल्याला डॉक्टर काकांनी अतिशय छान पद्धतीने हे समजावलंय. ते असं त्यांच्या प्रवचनातनं त्यांनी सांगितलंय, की परमार्थ कसा असतो? तर कधी सवडीचा असतो, कधी आवडीचा असतो, कधी गोडीचा असतो, कधी नडीचा असतो. आता बघा 4 प्रकार झाले. सवडीचा असतो, आवडीचा असतो, गोडीचा असतो आणि नडीचा असतो. जरासं आपण समजून घेतलं ना, तर ही 6वी ओवी आपल्याला अजून छान मार्गदर्शन करणार आहे. सवडीचा परमार्थ म्हणजे काय? तर जसा वेळ होईल, वेळ झाला तर करायचा. जेव्हा वेळ होईल तेव्हा. जसा वेळ होईल तेव्हा. याला सवडीचा म्हणतात. आता नडीचा परमार्थ म्हणजे काय हो? नडीचा म्हणजे आता घरात, कुटुंबात किंवा आपल्याला व्यवसायात आपण जे काम करतो त्यामध्ये असं काहीतरी अडलं, काहीतरी संकटच आलं, मग तेव्हा देवाकडे जायचं असतं. असं डॉक्टर काकांचंच मी सांगतेय बरं का तुम्हाला. फार सुंदर पद्धतीने हे जर आपण समजून घेतलं ना, तर आपल्याला कळतं, की आपण निश्चित कशा पद्धतीने परमार्थ जबाबदारीचा कसा करावा, हे जर आपण हे समजून घेतलं तर कळतं. आता नड आली, तर जायचं. हे आपण आता बघितलं, देवाकडे जायचं. आता गोडीचा परमार्थ. गोडीचा परमार्थात काय असतं? कीर्तन, भजन असं ऐकायला गेलं, की आपल्याला बरं वाटतं, छान वाटलं, तेवढ्यापुरतं. हा पुढचं वाक्य आहे. म्हणजे काय असतं? तेवढ्यापुरतं खूप छान, खूप बरं वाटलं. याला गोडीचा परमार्थ म्हणतात. आणि आवडीचा परमार्थ हा फार म्हणजे हे आता लक्षात घेणं जोगं आहे. फार महत्वाचं आहे. यावर ज्ञानेश्वरांची ओवी जर आपण बघितली, आवडीचा परमार्थ. त्याला आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी, तरी ते काही. बघा, फार सुंदर म्हणजे परमार्थाचे प्रकार जेव्हा आपण बघितले, की काय आहेत? चवडीचा, आवडीचा, गोडीचा, नडीचा या सगळ्यामध्ये आता महत्वाची गोष्ट काय चाललाय? जो आवडीचा आहे, एखाद्या विषयाची जर आपल्याला आवड असेल,
तर आपल्याला त्या विषयाची लाज वाटत नाही. हा फार महत्वाचा भाग सांगतात ज्ञानोबा. कोण काय म्हणेल, कसं करेल, असं म्हटलं तर मी कसं करू, असं काही वाटत नाही आपल्याला. सगळ्यात महत्वाचं व्यसन आणि शिणवी. म्हणजे बघा हां, व्यसन लागलं तर ते पूर्ण करायला कशाचाही त्रास होत नाही. म्हणजे व्यसन कशाचं लावून घ्या, ही सुद्धा शिकवण आपल्याला संत यातून देतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट. पिसे आणि भुलवी. एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला वेड लागलं, म्हणजे तेच करत राहावं वाटलं, सगळं करतोय, पण मात्र ती गोष्ट डोक्यातनं जात नाही. त्याच्याशिवाय करमत नाही. याला वेड लागणं म्हणतात. मग वेड लागलं तर भूल पडल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाचं यालाच आवडीचा परमार्थ म्हणतात आणि असा जर परमार्थ आपल्याला आवडीचा, लाज न वाटणारा, वेड लावणारा, असं भूल पाडणारा, असा जर असला, मग काय होतं बरं? किती चांगल्या पद्धतीने बघा बरं, संत वाङ्मय असं आपल्याला जर कोणी सांगितलं, किती बरं कठीण आहे. कुठून ही पीडा आली बाई बाबा माझ्या याच्यात? कशामुळे आलं हे? कशासाठी आलं? हे अशा पद्धतीने आपल्याला परमार्थ करता येत नाही. त्यासाठी आवडच लागावी लागते. डॉक्टर काकांचा आमचा अजून एक शब्द आहे. दंश झाल्याशिवाय त्यातल्या संकल्पना किंवा ती आवड कायम राहत नाही. दंश होणे. म्हणजे असं म्हणतात बघा, सर्पाचा जर दंश झाला, काय होतं? पूर्ण देहभर, शरीरभर ते विष भिनतं. संपूर्ण अंगभर ते भिनतं. अशा पद्धतीने हे जे वेदांत आहे, भक्ती आहे, हे जे आपल्या स्वरूपासाठी जे काही चालू आहे आपलं प्रकार शिकणं, ते भिनणं आवश्यक आहे. हा सगळ्याचा अर्थ केवळ आणि केवळ तोच आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. मग आता आपल्याला म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, की ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, आवडीचा, सवडीचा सगळं बघितलं. मग परमार्थातून काय नक्की आपल्याला विचार करायचा आहे? तर सगळ्यात गोष्ट अतिशय महत्वाची, जबाबदारीचा परमार्थ याचा अर्थ आपण काय करायचा? तो लक्षात घेतला पाहिजे. जबाबदारीचा परमार्थ म्हणजे 2 तास सकाळी बसणे, 2 तास संध्याकाळी बसणे आणि मी बसले बरं का, झालं बरं का माझं, एवढं आपण मनाला सांगितलं. ह्याला जबाबदारीचा म्हणत नाहीत. अतिशय महत्वाची गोष्ट, संकल्पना समजून घेणं ही आपली जबाबदारी आहेच. पण जोपर्यंत आपण त्या संकल्पना आचरणात आणत नाही, तोपर्यंत त्याला जबाबदारीचा म्हणणं चुकीचं ठरतं. म्हणजेच काय? आपल्या सगळ्या लोकांना पारायणं करणं, जप-तप करणं, हे खूप बरं वाटतं आणि आपल्याला वाटतं त्यालाच परमार्थ म्हणतात. तर हा तो भाग नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट. पारायण करणं वाईट नाही. जप-तप करणं वाईट नाही. पण जबाबदारी म्हणतात, त्याला काय त्याचं त्याचं उदाहरण आपण घेऊया. जबाबदारीच्या परमार्थाचं उदाहरण घेऊया. साधी गोष्ट आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच पाकशास्त्र यातलंच म्हणजे पाककलेच्या ह्याच्यातलं एक उदाहरण घेऊ. दरवेळी आपण हे बोलतो, पण पुन्हा-पुन्हा लावून घ्यायचं. जबाबदारीचा परमार्थ. मला करावी वाटली. काय करावं वाटलं बाबा? तर मटार करंजी आज करावी वाटली घरी. ठीक आहे. मला मटार करंजी वाटली आणि ती खावी वाटली. पण ते मटार करंजी कशी करायची? याचे इन्ग्रीडियंट्स कुठले? हे पुस्तक फ्रिजवर आहे. येता जाता मी ते पुस्तक वाचलं. त्यातले इन्ग्रीडियंट्सचे नावं बघितली, ती ती पाठ केली आणि मी ती आणलीच नाही. करंजी बनणार आहे का? हा तर मुद्दा सगळ्यांना पटतो. बरं. एक पुढची पायरी झाली, की अच्छा असे पदार्थ लागतात का? चला मग मी म्हणजे ते इन्ग्रीडियंट्स आणून ठेवते. सगळे ओट्यावर ठेवले आणि मी नुसती बघत बसले. चालेल का? ती करंजी बनणार आहे का? ती नाही बनणार. मग काय असतं? मग पुढची प्रोसेस सगळ्यात महत्वाचं प्रक्रिया त्यावर जी करायची त्या पद्धतीने केली, की मग ती करंजी छान तळून आपलं आपण काढली आता. याच्यावर ठेवली काढून.
तेव्हा सुद्धा मला नुसतं बघून चालणार नाहीये. त्याची गोडी लागली, सगळं झालं. पण त्याचा अनुभव म्हणजेच काय? आचरणात म्हणजे मी ती खाल्ल्याशिवाय त्याचा त्याची चव मला समजणार नाही. मग आता लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय ते, की कितीही पारायणं केली, जप-तप केलं, तरी मोक्ष नाही. तो कधी म्हणजे घोकलं, मोक्ष नाही. जोपर्यंत समजून उमजून त्या कन्सेप्ट समजून उमजून त्याचं श्रवण मनन निदिध्यासन शांत म्हणजे अंतरंग साधना जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत किंवा अनुभवच नाही तोपर्यंत आपल्याला कितीही पारायण केली तरी मोक्ष नाही. मग आता इथे जे सांगितलं की ग्रंथानुसारी बोलिले स्वये पायी जे झाले, मग ग्रंथामध्ये जे जे वाचलं त्या पद्धतीने मला माझी जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे ही आपली जबाबदारी आहे आणि जबाबदारीच्या परमार्थातलं हेच पहिलं पाऊल आहे. पुढे म्हणतायत समर्थ, जो ग्रंथी विचार जो विचार वृत्ती होय तदाकार म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. खूप सुंदर पद्धतीने असं संगती लावल्यासारखं प्रत्येक ग्रंथाचं सार काय हा भाग आता इथे सांगितला की प्रत्येक सर्व ग्रंथांचं सार काय आहे, तर ते फक्त आणि फक्त म्हणजे सार एकच आहे. त्यामध्ये विचार जो येतो तो भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा विचार आहे. या या वेगळं म्हणजे आमचे सद्गुरू सांगतात, ज्या ग्रंथामध्ये हे तीन नाही, त्याला ग्रंथ म्हणू नये आणि त्याच्या वाटेला जाऊ नये. हे सगळ्यात महत्वाची म्हणजे असं ज्या पहिलं आता आपल्याला हे लक्षात आलं असेल, की ज्या ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आहे, त्याच ग्रंथाची निवड करणं हे म्हणजे आपण विवेक केला, योग्य निवड केली. कारण असं बरेचदा असं होतं, खूप जणांचं वेगवेगळ्या पातळीवर बौद्धिक बोलणं ऐकलं, की आपल्याला असं वाटतं, "अरे किती छान! काय बरं यांनी एवढं वाचलं असेल, मीही वाचतो, बघूया." पण इथेच आपल्याला मनाचे श्लोक येतात मदतीला. काय म्हटलंय मनाच्या श्लोकात काय म्हटलंय? समर्थांनी म्हणलंय, "बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही." बहु हिंडता सौख्य होणार नाही. जे मिळवायचंय ते हजारो ठिकाणी हिंडून मिळणार नाही आणि त्या हिंडण्याचा केवळ क्षीण येईल. बास. थकवा काही म्हणजे त्याच्यातून मिळणार काहीच नाही. वेळेचा अपव्यय. काहीही बाकी नाही. मग आता असं सांगितल्यावर आपल्याला एवढं पक्क लक्षात ठेवलं पाहिजे, की ज्या ग्रंथांमधनं अद्वैताचा म्हणजे एकमेव अद्वितीय ब्रह्मवस्तू आत्मस्वरूप याचा विचार केलेला असेल, जे भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगितलं असेल, असंच अद्वैत तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथाला आपण त्याचं आचरण करणं अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर काकांनी आत्माराम या जे त्यांनी ग्रंथ दिलेला आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये अक्षरशः असं लिहिलंय, म्हणजे मला राहवत नाही आणि म्हणून सांगतेय, की जिथे आपल्याला अद्वैत तत्वज्ञानाचा भाग नसेल, त्या ग्रंथाला ग्रंथ न म्हणता चोपडं म्हणावं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल आणि असं चोपडं ग्रंथ म्हणून उघडू नये. फार महत्वाचं सांगितलेलं आहे संतांनी आपल्याला इथे. आणि म्हणजे आपण हा एक असा विचार जर केला, की काय आपलं बिघडेल जर आपण अद्वैत तत्वज्ञानाच्या ग्रंथाविना वेगळं काही वाचलं. काय बिघडेल एवढं आपलं? तोही विचार केलाच पाहिजे आपल्याला. कारण ओवी तसं सांगतीये आपल्याला इथे. तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे, की अनेक प्रकारच्या विकारांवर म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाचा जेव्हा आपण अभ्यास करतोय,
तेव्हा आपण पहिलं काय बघतोय? विषय वासनेकडून दूर व्हायचंय आणि आत्माकार होण्यासाठी आत्मस्वरूपाचा विचारासाठी जे जे सुसंगत असेल त्या गोष्टींचा स्वीकार करायचा आहे. हे सतत आपण आपल्या साधनेतून विचार करतोय. मग आता विचार करा, की अद्वैत तत्वज्ञान नसणारा असा ग्रंथ उघडला, तर तो ग्रंथ आणि आजकालच्या दूरदर्शन मालिका यामध्ये काहीही फरक नाही. आजकालच्या दूरदर्शन मालिकांवर आपण काय पाहतो? किती विकार पसरवले जातायत. मत्सर, द्वेष, सूड अजून भरपूर आहे. काम, क्रोध ते तर सगळं आहेच आहे. मग ज्याच्यापासून आपण बाजूला व्हायचा मनापासून म्हणजे विवेकाने प्रयत्न करतोय, तर मग पुन्हा जर आपण अशाच पद्धतीचा ग्रंथ समोर घेऊन बसलो, तर मग सांगा बरं, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर याच्या सकट मी अभ्यास करतो, असं आपल्याला म्हणता तरी येईल का? शक्यच नाहीये. कारण आपण आत्ता जसं आपण अशा या दूरदर्शन मालिका रजोगुण आहे. रजोगुण चंचलतेचा आहे. हे आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांनी. मग असं जर सूडबुद्धी, द्वेषबुद्धी, कामबुद्धी असं सतत जे जागरूक असेल, त्याचाच जर भडीमार होत असेल, तर साधनेचा पत्ता कुठे बरं? हा विचार करणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून जे ग्रंथी जो विचार वृत्ती होय तदाकार या विचारात आत्ता जो आपण भाग बोललो की अद्वैत तत्वज्ञानाच्या ग्रंथाशी एकरूप झालो त्यातल्या विचारांशी एकरूप वृत्ती होय तदाकार म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य किती सुंदर सांगितलंय की अशा पद्धतीचा जर ग्रंथ समोर असेल तर वृत्ती आपली त्या दिशेने एकरूप व्हायला लागते असंच म्हणायचं. मदत म्हणजे पुढे पुढे ती जात जात राहते आणि नाही तर काय असतं फक्त आणि फक्त साधना बाजूला राहून बाकी सगळ्या विषयांमध्ये आपण रमलेलो असतो आणि मग आपण वाणी म्हणावं का नाही हा प्रश्न आहे. कारण मग काय असतं 4 लोक भेटले की हे बोला त्याचं नोबेल पारितोषिक याचं या जगात आता हे झालं ते ऐकलंस का रे त्या पेपरमध्ये असं लिहिलेलं होतं त्याविषयी तुझं मत काय रे सगळी डिस्कशन सुरू राहतात आणि मग आपण काय म्हणूया आपण त्याला अगदी अपडेट राहणं म्हणतात ना तर अशा विषयांच्या गोष्टींमध्ये भागांमध्ये अपडेट राहायला लागलो तर साधनेचं काय आत्माराम ग्रंथाचं काय हा सगळा विचार आत्ताचा जो 7वी आपली ओवी आहे ते तो विचार आपल्याला देतीये की मग आपल्याला इथून बाजूला व्हायचं असेल बाजूला म्हणजे आपण दरवेळी जे बघितलंय की शेवटच्या क्षणापर्यंत आपण सगळे विषयांमध्ये असणारच आहोत पण पण त्या विषयांपासून विषय आपल्याला जकडून ठेवत नाही आपण विषयामध्ये जातो विषय विषय जसा असतो तसाच असतो आज विषयावर मी जर काम केलं साधी गोष्ट आपल्याला 10 विषय माहिती आहेत सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा शब्द स्पर्श रूप रसगंध हे आधी 5 नंतरचे 5 सगळे माहिती आहेत यावर आपण जर काम करत असू तर खरोखरच एखादी परिस्थिती त्या विषयांनुसार प्रारब्धानुसार आली तर आपल्याला आपली साधना कामाला येते साधना कामाला येते म्हणजे काय साधनेतले विचार कामाला येतात म्हणजे काय परत काय म्हणजे की जेव्हा विषयांमध्ये आपण अडकून राहिलेले असतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपल्याला हे त्रास होत आहेत मग याची ही बाहेरच्याच जगातनं आलेली सोल्युशन्स करा मग पुन्हा थोडे दिवसांनी तेच सुरू होतं तेच चक्र सुरू राहतं आणि आपल्याला असं वाटतं का बरं आपण यातून बाहेर येत नाही कारण कारण साधना जशी ग्रंथानुसार ग्रंथामध्ये दिलेल्या विचारानुसार चाललेली नसते
ती त्या पद्धतीने जर चालली असेल तर आपण त्या विषयांमध्ये आसक्त न राहता, ममत्व त्यावर न ठेवता, जे योग्य असतं तशी पावलं टाकू शकतो. हे नक्की आहे. आणि हे आपण कोणाकडे बघून शिकायचं? तर हे आपल्याला संतांनी मार्गदर्शन दिलेलं आहे. स्वतः जिथे संत जातात, जसे गेले, जसे राहिले, त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर निश्चित आपण सुद्धा, कसं आहे, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. जिथे आहे हा समोर भाग ठेवून संत तिथे गेले. मग डोळे झाकून श्रद्धा ठेवून आपणही त्याच वाटेवर जर गेलो तर प्रारब्धानुसार येणारी जी काही सुखदुःख आहे ती येणारच आहे. पण त्या सुखदुःखाला, त्या सुखदुःखाने सुखाने हुरळून जाणं आणि दुःखाने अत्यंत लयाला जाणं किंवा विषाद वाटणं अर्जुनासारखं पूर्ण त्यामध्ये डुबून जाणं, या गोष्टी घडणार नाहीत. जर आपण शास्त्रानुसारी आणि संतविहित विचारांशी ऐक्य पावलं किंवा त्यांच्याशी शरणागत राहिलो तर आपल्याला ही गोष्ट अतिशय सहज जमणार. हे करून पाहणं यालाच म्हणतात आचरण. आपण आचरणात आणलं तरच या ग्रंथांचे उपयोग आहेत. हाच भाग आजचा सतत सांगितला जातो. आता भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हा एक महत्वाचा भाग आता 7व्या ओळीमध्ये आलेला आहे. आता बघा, महत्वाची म्हणजे समजून घेण्याची गोष्ट कुठली आहे बघा, की भक्ती असली पाहिजे असं म्हटलं जातं. मग आता जर आपण ठरवलं की मला भक्त व्हायचं आहे, मग समर्थ व्याख्या काय सांगतात? भक्ताची व्याख्या काहीतरी सांगतात की नाही? समर्थ सांगतात, जो विभक्त नाही तो भक्त. म्हणजे काय? म्हणजे जो त्या आलं जो तत्व आहे किंवा तो निर्गुणातला आणि सगुणातला आलंबन, म्हणजे भक्तीची शेवटची स्थिती, म्हणजे किंवा भक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन कशात झालं पाहिजे? तर विभक्त न राहण्यात, म्हणजे त्यालाच म्हणतात स्वरूपावर आरूढ होण्यात. म्हणजे मला जीव ब्रह्मैक्याचा, म्हणजे जीव हा मुळात ब्रह्मच आहे, आत्मस्वरूपच आहे, याचा अनुभव येण्यात आहे. मग आता आपण सगळे काय करतो? आपण आता आपल्याला स्वतःला भक्त म्हणून घेऊ शकतो का? त्याचं उत्तर सरळ नाहीये. कारण आपण आता विभक्त आहोत. विभक्त आहोत हे म्हणूनच तर हे सगळं चाललंय. मग आता त्यासाठी आपण लगेच वाईट वाटून घ्यायची गरज नाही. मग आपण आपल्याला आता उपासक हे म्हणणं आवश्यक आहे. उपासना करतोय आपण. मग उपासनेचं भाग भक्तीमध्ये जावा. पहिली उपासना सुरू करावी. म्हणजे काय? अभक्त, विभक्त, भक्त. जेव्हा अभक्त, आपल्यामधले कोणीही इथे अभक्त नाही, त्या विना आपण एवढ्या वर्ष अभ्यास करूच शकणार नाही. त्यामुळे अभक्ताचा प्रश्नच सुटला. विभक्त, आत्ता आपण बाजूला आहोत त्या तत्वाच्या. आणि भक्त म्हणजे आता जे सगळं सांगितलं त्या पद्धतीने. म्हणजे आता इथे आपल्याला भक्त जर व्हायचं असेल तर आपल्याला अशा ग्रंथाची निवड करावी लागते, अभ्यासाची, उपासनेची, की जिथे भक्ती सांगितलेली आहे. जो ग्रंथ आपण वाचू त्यात भक्ती हवी, ज्ञान हवं. आणि ज्ञान कशाचं हवं तोही फार बारक्या बारका बारका. कसं आहे, परमार्थात आपण बोलायला सुरुवात, म्हणजे ज्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली ना, मागे 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 जातो. उगमापर्यंत येणे हाच अभ्यास. त्यामुळे मागे 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 जातो. मग त्याच्यात काय आहे? तर उपासना, आपण उपासना केली कशासाठी? भक्तीमध्ये. भक्तीतनं ज्ञान आहे. मग ज्ञान कशाचं हवं? वेदांत शास्त्राचं हवं. वेदांत, वेदांच्या अंत म्हणजे उपनिषद आहेत, त्याचं शास्त्राचं ज्ञान, भक्तिशास्त्राचं ज्ञान, योगशास्त्राचं ज्ञान, हे सगळं आपण जे जे ग्रंथ वाचू त्या ग्रंथामध्ये याबद्दल दिलेले म्हणजे विचार असणं आवश्यक आहे. आता भक्ती आणि ज्ञानाबरोबर समर्थ अजून काय सांगताय?
भक्ती, ज्ञान आणि वैराग्य फार महत्वाचा भाग आहे. अत्यंत म्हणजे वैराग्य म्हणजे अत्यंत अशी निर्भय अशी जी स्थिती आहे ते वैराग्य आहे. अनासक्ती म्हणजे वैराग्य आहे. आसक्तीरहित अवस्था म्हणजे वैराग्य आहे. कसं आहे, ज्याला जो खरा वैराग्य म्हणजे ज्याच्याकडे विरक्त म्हणजे असेल तरी चालेल, नाही तरी चालेल. त्याला उदासीन वृत्ती म्हणतात. त्यालाच विरक्त म्हणतात. आणि असा जो विरक्त असतो, तो अत्यंत निर्भय असतो. आता गंमत एक छोटासा एक आपल्याच याच्यातलं उदाहरण सांगू, की एखादी गोष्ट आपण मन लावून अनेक वर्ष करत असतो. मग त्या गोष्टीचा आपल्याला ती गोष्ट जमते या कम्फर्ट झोन मध्ये आपण जायला लागतो. मग अगदी ती गोष्ट आपल्याला कान कान नाक डोळे सगळं बंद करून जरी असलं तरी लक्षात असत. आता एखाद्या वेळी आता कसं आहे देहादी जगतात प्रत्येक असणाऱ्या गोष्टी या नाशिवंत आहेत की नाही. मग आता ज्यावेळी आपण वैराग्याचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट काय आपल्याला वाटते, अरे माझ्याकडनं ही गोष्ट जर गेली तर त्याचीच भीती वाटायला लागते. म्हणजे काय होतं, आपण ज्यावेळी वैराग्याचा विचार करतो तेव्हा आपण म्हणतो निर्भयता. आणि भीती कशाची, ही गोष्ट गेली तर त्याने माझी का माहितीये का, आपण आपली स्वतःची इमेज ही त्या त्या गोष्टींशी बांधून ठेवलेली असते. आणि या इमेजेस मध्ये जोपर्यंत आपण जगत असतो ना तोपर्यंत आत्मस्वरूपाचा पत्ताच नसतो. या इमेजेस मध्ये आपण बरेचदा जगत असतो. त्या इमेजेस तयार झाल्या असतील त्या राहू द्याव्यात जशा असतील तशा. आपली कामं चोख पार पाडावीत बस. पण त्या इमेजेस मध्ये आपण रमून आणि गुंतून राहिलो की मात्र साधनेचा पत्ता नाही. आणि मग वैराग्य काय काही काही म्हटलं तरी भय हे राहणारच. आणि जिथे भय आहे तिथे वैराग्याचा पत्ता नाही. आपल्या सगळ्यांना काय वाटतं वैराग्य म्हणजे काय, सोडून देणं, सगळं सोडून देणं. अजिबात नाही. आपण हरिपाठ पहिला शिकलेला आहोत सगळेजण. आणि तिथे आपल्याला ज्ञानोबांनी आपला अधिकार सांगितलेला आहे, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. असोनी संसारी म्हणजे आपण सगळे प्रापंचिक आहोत. ही कधीही गोष्ट विसरायची नाही आपल्याला, कधीच विसरायची नाही. मग आपण जर प्रापंचिक आहोत तर वैराग्याचा अर्थ सोडून देणे हा आपण कसा काय घेऊ. आपल्याला गीतेमध्ये वस्तुत्याग आणि संगत्याग अशा दोन गोष्टी आलेल्या आहेत. वस्तुत्याग जो असतो ना तो जे संन्यासी असतात ते करतात. म्हणजे काय, याचा देहाचा नाही म्हणायचं, घराचा म्हणजे जिथे राहत असतात त्याचा त्याग करतात. वस्त्रांचा सगळ्याच गोष्टींचा ते काही डिटेल सांगायची गरज नाही. पण संगत्याग, वस्तुत्याग आणि संगत्याग, आपण प्रापंचिक लोकांनी हे सगळे विषय या वस्तू आजूबाजूला असणारच आहे. त्याने मनाने त्या गोष्टींचा जो काही संग धरलेला आहे त्या संघाचा त्याग करणं हे आपल्या प्रापंचिकांना जमतं. आणि यालाच सोडून देणं म्हणतात. आपण सोडून देणं म्हणजे ती कृती नाही करायची. सोडून देऊन आपल्याला काही हिमालयात जाऊन कोणालाही बसायचं नाही. आपलं दिलेलं कर्म, आपल्याला वाट्याला आलेलं आपलं कर्म प्रेमाने 100% उत्तम करायचं. पण ते कर्म मी कसा करतो, मी कसा भोगतो, मीच कसा चांगलं करतो, या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू होतात ना तेव्हा मग आपण वैराग्य तर काय फारच विषयांमध्ये रमून जातो, गुंतून जातो. आणि मग पुन्हा पुन्हा समर्थ जे सांगतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, हे आपल्याला आठवत सुद्धा नाही. मग आता लक्षात घेण्याचा अर्थ इथे आता आपल्याला काय सांगितलं, की हे जे दोन त्याग आहे, घरदार सोडायचं आपल्याला नाही.
प्रज्ञाताई, तुम्ही म्यूट झाला आहात. तुम्ही म्यूट झाला आहात फॉर सम रिझन. तुम्ही अनम्यूट करता का स्वतःला? हॅलो. हां, हां. तुम्ही फॉर सम रिझन ते म्यूट झालं तुमचं. हो, बरं, बरं, बरं. हां, हां. आता आहे का? आता बरोबर आहे? हां, 1 मिनिटं फक्त मागे जा आणि तुमचे सेंटेन्सेस रिपीट करा जरा. हो, हो. हां. फोन आला होता, पण मी आज घेतला नाही बरं का तो. घेतला नाही तरी झालं असतं. काय बरं, बरं. माहिती? हां. तर हां, मी करते रिपीट पुन्हा. हं, हं. वैराग्य हां, आपल्याला वैराग्याची भीती का वाटते? तर जेव्हा आपण ममत्व ठेवलेलं असतं, तेव्हा किंवा आसक्ती असते, तेव्हाच आपल्याला या वैराग्याची भीती वाटते. नाहीतर वैराग्याचा परिणाम निर्भयता आहे आणि तो कसा मिळवायचा? तर तो संगत्याग म्हणजेच घरदारावरची आसक्ती सोडायची. घरदार सोडायचं नाही. मुलं-बाळं सोडायची नाहीत. आपल्याला त्यांच्यावरचं ममत्व, आसक्ती सोडायची आहे. एवढा जरी आपल्याला लक्षात आलं, तर आज आपल्याला इथे जे समर्थ सांगू पाहतायत, की ग्रंथातून येणारी ही जी वृत्ती आहे, भक्ती, ज्ञान, वैराग्य, हे आपल्यामध्ये काय आणणार आहे? तर हे जे असंगत्व, अनासक्ती, ममत्व रहित होणं, हे ज्यावेळी आपल्याला आचरण करावं लागेल, त्याच्यासाठी उपयोगाला येणारा भाग हा ग्रंथातून या पद्धतीने येईल, असं आपल्याला समर्थ इथे सांगू पाहत आहेत. तुकाराम महाराज आपल्या अ, अभंग गाथेत म्हणजे तुकाराम गाथेत म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. फार सुंदर म्हटलंय बघा. हरिवृत्ती म्हटलेलं आहे. आता विचार करा, आपल्या वृत्ती किती 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 असतात बघा बरं. आपली मनोवृत्ती कशा कशात अडकलेली असते. शरीरामध्ये, शरीराची वृत्ती राहो. काय कुठल्या व्यक्तीसाठी असलेल्या आवडीची असं काही म्हणतायत का? अजिबात नाही. फक्त हरिवृत्ती राहो. म्हणजे काय? त्याच्याशी ऐक्य पावणं एवढाच हेतू इथे आहे. आणि ही वृत्ती येण्याकरता आपल्याला ज्ञान, वैराग्य आणि भक्ती ही अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे ग्रंथ वाचनात यावे, हा आग्रह, ही सूचना, ही आज्ञा आपल्याला 7व्या ओवीतून समर्थ करतायत. आता पुढे जाऊया. तो शिष्य म्हणे, स्वामी सर्वज्ञा, सत्य करावी प्रतिज्ञा, नाशिवंत घेऊनी साधना, वरपडे न करावे. इथे शिष्याने, आता बघा, शिष्य आणि गुरूंमधला संवादाची फार मजा आहे आता इथे. शिष्याने गुरूंनाच पकडलं. ते काय म्हणतायत? शिष्य काय म्हणतोय? तो अजून गोंधळलेला आहे. तो म्हणतोय, नाशिवंत दिल्यानंतर, नाशिवंत तू मजला द्यावे असं म्हटलंय समर्थांनी या ग्रंथातच. मग नाशिवंत दिल्यानंतर लगेच मोक्ष मिळेल असं तुम्ही म्हणाला होतात. मग आता शिष्याला काय वाटतंय? त्यागापेक्षा साधन महत्वाचं आहे का? असा त्याला प्रश्न पडला आहे. बघा, फार छान पद्धतीने पुढे नेतायत ते आपल्याला. ते म्हणजे शिष्याला आता समर्थांना हे केलं. एकदा म्हणताय नाशवंत दे. मग दिल्यावर आता का नाही मोक्ष? म्हणजे त्यागापेक्षा साधन महत्वाचं का? आता सुरू झाले. समर्थ म्हणतायत, की आत्मज्ञानासारखं, लक्षात घे, आत्मज्ञानासारखं सरळ, सोप्पं, साधं हां. मग आत्मज्ञानासारखं सरळ, सोप्पं साधन नाही, समर्थ म्हणतायत. म्हणजे काय? तर ते आता आज आपल्याला सुद्धा वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र असे 2 शब्द शिकून घ्यायचे. सगळ्यात तुम्ही शिकलाही असाल, पण पुन्हा एकदा आपण शिकूया. वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र. वस्तुतंत्र म्हणजे काय? की ज्याला निर्माण करावं लागत नाही, जे तय्यार होत नाही. कारण बरेचदा आता आपण देहादी जगतात ज्या गोष्टी तयार करतो,
किंवा संस्कारी असतात, उत्पन्न होतात. असं ज्याला उत्पन्न करावं लागत नाही, निर्माण करावं लागत नाही, त्याला वस्तुतंत्र म्हणतात. फार महत्वाचं आहे. आत्मस्वरूपाला वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र, की जे काहीतरी जोडणी जाडणी करून आपल्याला तयार करावं लागतं, त्याला कर्तृतंत्र म्हणतात. आता साधी गोष्ट आहे, एक उदाहरण दिलंय. सूर्याला सकाळी आपल्याला सूर्य येतो, जातो. सूर्याची उष्णता, त्याला काही काडी लावून पेटवावं लागत नाही आपल्याला. तर तो उष्णच आहे. मग त्या उष्णतेला वस्तुतंत्र म्हणतात. फार सोपी गोष्ट आहे. आणि जसं आपण एखादी गोवरी पेटवतो, कोळसा पेटवतो, मग त्याला जे पेटवणं आहे त्याला कर्तृतंत्र म्हणतात. मग तसं इथे समर्थ शिष्याला सांगतायत, अरे ज्ञान जे आहे ते वस्तुतंत्र आहे. कोणत्याही कृतीवर, कोणत्याही काहीतरी करण्यावर ते ज्ञान अवलंबून नाही. म्हणजे कोणती तरी कृती केली तरच मला ज्ञान झालं असं म्हणू नकोस. साधना करायची की नाही, म्हणजे जी मी कृती करेन, जी मी साधना करेन, त्या साधनाने मी आत्मा नाही असं मला वाटतं, ती कारण दूर होणार आहे. आपल्याला काय, आपण आत्ता या क्षणी सुद्धा सगळे आत्मा आणि ब्रह्मरूप आहोतच, पण आवरण आहे. इथे समर्थ शिष्याला काय सांगतात, ही साधना कशासाठी आहे? ती साधना करताना ते आवरण साध्य होता, साधनेचा ठाव नाही. साध्य काय होतं? नित्य स्वरूपात जे स्वरूप आहे त्याचीच प्राप्ती होते. जो आत्मा मी आहे तो मला अनुभव येणार आहे. म्हणजे कधी? त्याची ज्यावेळी बाकीची कारणं हे आवरण दूर होतील, ती जी कारणं आहेत की ज्याने मला स्वरूप कळतच नाही, ती कारणं दूर झाल्यावर जे उरतंय तेच उरणार आहे. जसा पंखा असलेली हवा फिरवायचं काम करतो, नसलेली हवा निर्माण नाही करत. ते काम करत नाही. म्हणजे साधनेचा परिणाम जो आत्मा मी आहे त्याचा आपल्याला अनुभव होतो. आत्माच नाही किंवा आत्मा साधनाने निर्माण झाला असं काहीही होत नाही. आता पुढे शिष्य म्हणतोय, अगदी आता 2च उरल्यात, त्या आपण एक 5 मिनिटात बघूया. अजून डिटेलिंग आपण पुढे करायचंय. पुढे शिष्य विचारतो, मग तुम्ही मला साधना करायला का सांगता? बघा किती गोंधळलेल्या अवस्थेत आहे शिष्य. तिथे ते म्हणाले, 9 आणि 10 ओव्यांमध्ये समर्थ म्हणाले, अरे साधना करावी लागत नाही हे अगदी बरोबर आहे. पण अशी प्रतिज्ञा करणारा कोण आहे? तो जो कोण आहे याने तो जो जीव आहे, तो जो जीवभाव मी करता, मी भोगतो, हे जग सत्य आणि हा देह म्हणजे मी, हे जे मानतो, त्यामुळे नित्य प्राप्त वस्तुतंत्र असा जो आत्मा आहे तो त्याला कळत नाही. हे ते सांगतायत त्याला. पुन्हा पुन्हा सांगूनही समर्थांनी अगदी, म्हणजे शिष्य विचारतो, तुम्ही जी प्रतिज्ञा केली की आत्मा नित्यप्राप्त आहे, वस्तुतंत्र आहे, तो तसा असताना तुम्ही मला साधना करायला सांगता, असं कसं? जर तो आहेच तर मी कशाला करायची? पुन्हा पुन्हा शिष्य त्यांना तेच विचारतोय. आणि मग समर्थ काय सांगतायत शिष्याला, फार छान पद्धतीने, प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसे बोलतो हा कोण, नाशिवंत केले मर्दार्पण, त्यामध्ये तोही आला. समर्थ सांगतायत, अगदी महत्वाचं उत्तर दिलंय समर्थांनी इथे, की साधना करावी लागत नाही, ही प्रतिज्ञा सत्य करावी असं कोण म्हणतं? आत्ता तो शिष्यच म्हणतोय ना, मला साधना कशाला करायला सांगताय, साधना करावीच लागणार नाही. मग असं जो कोण म्हणतोय तो जीव म्हणतो आहे. आणि तू अजून जीवभाव सोडलेला नाहीस. आणि जोपर्यंत तू जीवभाव, शिष्य म्हणजे ते शिष्याला सांगताय, तू जोपर्यंत जीवभाव सोडत नाहीस तोपर्यंत तुझ्या मनात प्रश्नांची मालिका सुरू राहणार. सतत प्रश्न येणार, त्यातून संशय निर्माण होणार. आणि सगळ्यात महत्वाचं आपले समर्थ शिष्याला सांगतायत,
की लक्षात घे, सद्गुरू आणि शिष्याचं अत्यंत उंचीवर गेलेलं नातं हे जर तुला ओळखायचं असेल, तर महत्वाचं आहे की तू जेव्हा आपले संशय संपूर्ण मनातून जातील, हे जे बंध आहेत किंवा भ्रम आहेत ते संपूर्ण लयाला जातील, तेव्हा सद्गुरु शिष्याचं नातं जे असतं ते अत्यंत शांत आणि काय म्हणतात, या हृदयीचे त्या हृदयी, काय शब्दे विण संवादू, निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबांचं नातं आहे ते त्या पद्धतीने हे होणार आहे. तर मग अशा पद्धतीने आजच्या आपल्या 10 पर्यंतच्या ओव्यांमध्ये जीवभाव जेव्हा आपण मी करता आहे, त्यानंतर कर्तृत्व भोक्तृत्व माझंच आहे, किंवा जग सत्यच आहे, मी देह आहे, यामध्ये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आत्मा म्हणजे शरीर, मी जन्माला, मी जिवंत, मी मरणार, या सगळ्याला जीवभाव म्हणतात. हे ज्यावेळी तुझं बाजूला सरेल, तेव्हा जे आहे तेच तुला कळणार आहे. म्हणजेच आत्मपद हे काय आहे हे समर्थ इथे शिष्याला सांगू पाहतायत. आणि शिष्य मात्र थोडासा अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्याला हीच भाषा, हीच गोष्ट पुन्हा पुन्हा समर्थ सांगतायत. आणि आत्ताच्या ज्या 7 ते 10 यामध्ये जे समर्थांनी शिष्याला की ग्रंथाचं काय कर, ग्रंथामधून आलेल्या विचारांचं काय कर, आणि आता तुला हे प्रश्न का पडतायत आणि त्या जीवभाव कशाला म्हणतात, या सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत. या पद्धतीने आपल्याही साधनेत ही उत्तरं शोधून काढून आपल्याला सांगितलेल्या म्हणजे या ग्रंथातून आलेल्या गोष्टी, विचार आपल्या आचरणात आणता यावेत, ही प्रार्थना मी माझ्या सद्गुरूंना करते. आणि आजच्या साधना निरूपण मधल्या 6 ते 10 या ओव्यांचं चिंतन थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखाप्नुयात्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती.